वक्त्राणि ते त्वरमाणा विशन्ति दंष्ट्रा करालानि भयानकानि केचिद्विलग्ना दशनान्तरेषु संदृश्यन्ते चूर्णितैरुत्तमांगैः। तेथ म्हणे पाहा हो एके वेळे, सासी कवचेसी दोन्ही दळे, वदनी गेली आभाळे गगनी का जैसी। का महाकल्पाची या शेवटी, जै कृतांतू कोपला होय सृष्टी। तै एकविसा ही स्वर्गा मिठी, पाताळा सकट दे। ना तरी उदासीने दैवे, संचकाची वैभवे, जेथींची तेथ स्वभावे विलया जाती। तैसी सासिन्नली सैन्ये एकवटे, ये मुखी जाहली प्रविष्टे। परी एकही तोंडवनी न सुटे, कैसे कर्म देखा। अशोकाचे अंगवसे, चघळिले कऱ्हेन जैसे। लोक वक्त्रा माझी तैसे वाया गेले। परी सिसाळे मुकुटेसी, पडिली दाढांचे सांडसी। पीठ होत कैसी दिसत आहाती। तिये रत्ने दातांची ये सवडी, कूट लागले जिभेच्या बुडी। काही काही आगरडी दंष्ट्रांची माखली। हो काजे विश्वरूपे काळे, ग्रासिली लोकांची शरीरे बळे। परिजीवित्व देहींची सिसाळे, आवश्यकी राखिली। तैशी शरीरा माझी चोखडी, ये उत्तमांगे होती फुडी। म्हणोनी महाकाळाची या ही तोंडी, परी उरली शेखी। मग म्हणे हे काई, जन्मलया आन मोहरची नाही। जग आपैसेची वदन डोही, संचरता आहे। यया आपेयाप आघविया सृष्टी, लागलिया आहाती वदनाची या वाटी। आणि हा जेथीची या तेथ मिठी, देतसे उगला। ब्रह्मादिक समस्त उंचा मुखा माझी धावत। येर सामान्य हे भरत, ऐलीची वदनी। आणि कही भूतजात, ते उपजलेची ठाई ग्रासित। परी याची या मुखा निभ्रांत, न सुटेची काही। यथा नदीनां बहवोऽम्बुवेगाः, समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति। तथा तवामी नरलोकवीरा, विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति। जैसे महानदीचे ओघ, वहिले ठाकिती समुद्राचे आंग। तैसे आघवांची कडूनी जग, प्रवेशत मुखी। आयुष्यपंथे प्राणिगणी, करोनी अहोरात्रांची सोवाणी। वेगे वक्त्र मिळणी, साधिजत आहाती। यथा प्रदीप्तं ज्वलनं पतंगा, विशन्ति नाशाय समृद्धवेगाः। तथैव नाशाय विशन्ति लोकास्, तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः। जळतया गिरीच्या गवखा, माझी घापती पतंगाची या झाका। तैसे समग्र लोक देखा, ये वदनी पडती। परी जे तुले येथ प्रवेशले, ते तातलिया लोहे पाणीची पा गिळिले। वहिवटीही पुसिले, नामरूपतयांचे। लेलीह्यसे ग्रसमानः समन्तान्, लोकान् समग्रान् वदनैर्ज्वलद्भिः। तेजोभिरापूर्य जगत्समग्रं, भासस्तवोग्राः प्रतपन्ति विष्णो। आणि येतुलिया ही आरोगण, करिता भुके नाही उणेपण। कैसे दीपन असाधारण, उदयले यया। जैसा रोगिया ज्वराहूनी उठिला, का भगणा दुकाळू पाहला। तैसा जिभांचा लळलळाटू देखिला, आवळुवे चाटिता। तैसे आहाराचे नावे काही, तोंडापासून उरलेची नाही। कैसी समसमित नवाई, भुकेलेपणाची। काय सागराचा घोटू भरावा, की पर्वताचा घासू करावा। ब्रह्मकटा हो घालावा, आघवाची दाढे। दिशा सगळियाची गिळावया, सांदिणिया चाटून घ्यावया। ऐसे वर्तत आहे साविया, लोलुप्य बा तुझे। जैसा भोगी कामू वाढे, का इंधने आगीसी हाकाक चढे। तैसी खात खाताची तोंडे, खा खाते ठेली। कैसे एकची केवढे पसरले, त्रिभुवन जिव्हाग्री आहे टेकले। जैसे का कवीठ घातले, वडवानळी। ऐसी अपार वदने, आता येतुली कैची त्रिभुवने। का आहारू न मिळता येणे माने, वाढविला सैंघ। अगा हा लोकू बापुडा, जाहला वदन ज्वाळा वरपडा। जैसी वणवेयाची या वेढा, सापडती मृगे। आता तैसे या विश्वा जाहाले, देव नव्हे हे कर्म आले। का जगजळचरा पांगिले, काळ जाळे। आता इये अंगप्रभेची ये वागुरे, कोणीकडून निगिजैल चराचरे। ही वक्त्रे नोहे ती जोहरे, वोडवली जगा। आगी आपुलेनी दाहकपणे, कैसेनी पोळीजे ते नेणे। परिजया लागे तया प्राणे, सुटकाची नाही। ना तरी माझे नि तिखटपणे, कैसे निवटे हे शस्त्र काही जाणे। का आपुलिया मारा नेणे, विष जैसे।
तैसी तुझ काही आपुलिया उग्रपणाची सेची नाही. परी ऐली कडीले मुखी खाई हो सरली जगाची. अगा आत्मा तू एकू सकळ विश्व व्यापकू. तरी का आम्हा अंतकू तैसा वोडवलासी. तरी मिया सांडिली जीवित्वाची चाड आणि तुवाही न धरावी भीड. मनी आहे ते उघड बोलपा सुखे किती वाढविसी या उग्ररूपा. अंगीचे भगवंतपण आठवी बापा नाही तरी कृपा मजपुरती पाही. आख्याहि मे को भवानुग्ररूपो नमोऽस्तु ते देववर प्रसीद. विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम्. तरी एक वेळ वेदवेद्या जी त्रिभुवनैक आद्या. विनवणी विश्ववंद्या आईके माझी. ऐसे बोलोनी वीरे चरण नमस्कारिले शिरे. मग म्हणे तरी सर्वेश्वरे अवधारिजो. मिया होवावया समाधान जी पुसिले विश्वरूप ध्यान. आणि एकेची काळे त्रिभुवन गिरी तुची उठिलासी. तरी तू कोण का ये तुली ये भ्यासुरे मुखे का मेळविली. आघवाची करी परिजिली शस्त्रे का ह्या. जी जवतव रागीटपणे वाढोनी गगना आणि तोसी उणे. का डोळे करूनी भिंगुळवाणे भेडसावीत आहासी. एथ कृतांतेसी देवा कासया किजतसे हेवा. हा आपुला तुवा सांगावा अभिप्राय मज. या बोला म्हणे अनंतू मी कोण हे आहासी पुसतू. आणि काईसया लागे असे वाढतू उग्रतेसी. श्री भगवानुवाच कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः. ऋते पित्वान्न भविष्यन्ति सर्वे येव स्थिताः प्रत्यनीकेषु योधाः. तरी मी काळुगा हे पुढे लोकसंहारावया लागी वाढे. सैंघ पसरिली आहाती तोंडे आता ग्रासीन हे आघवे. एथ अर्जुन म्हणे कटकटा उबगिलो मागिल्या संकटा. म्हणोनी आळविला तव वोखटा उवाईला हा. तेवीची कठीण बोले आसतुटी अर्जुन होईल हिंपुटी. म्हणोनी सवेची म्हणे किरीटी परी आन एक असे. तरी आताची इये संहार वाहरे तुम्ही पांडव असा बाहिरे. तेथ जात जाता धनुर्धरे सावरिले प्राण. होता मरण महामारी गेला तो मागुता सावधू जाहला. मग लागला बोला चित्त देऊ तव ऐसे म्हणिजत आहे देवे. अर्जुना तुम्ही माझे हे जाणावे. येर जाण मी आघवे सरलो ग्रासू. वज्रानळी प्रचंडी जैसी घापे लोणियाची उंडी. तैसे जग हे माझिया तोंडी तुवा देखिले जे. तरी तया माझारी काही भरवसेनी उणे नाही. ये वायाची सैन्ये पाही बरळत आहाती. ऐशा चतुरंगाची या संपदा करीत महाकाळेसी स्पर्धा. वाटिवेची या मदा वळघले जे. म्हणती सृष्टीवरी सृष्टी करू आण वाहूनी मृत्यू ते मारू. आणि जगाचा भरू घोटू यया पृथ्वी सगळीची गिळू. आकाश वरीच्या वरी जाळू का बाणवरी खेळू वारया ते. हे जे मिळोनिया मेळे कुंथती वीरवृत्तीचे निबळे. जमावरी जगदळे वाखाणी जताती. बोल हाती राहूनी तिखट दिसती अग्निपरीस दासट. मारकपणे काळकूट महुर म्हणत. तरी हे गंधर्व नगरींचे उमाळे जाण पोकळीचे पेंडवळे. अगा चित्रींची फळे वीर हे देखे. हा गा मृगजळाचा पूर आला. दळ नव्हे कापडाचा साप केला. या शृंगारून या खाला मांडिलिया पै. तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम्. मयैवैते निहताः पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. येर चेष्टविते जे बळ ते मागाची मिया ग्रासिले सकळ. आता कोल्हेरीचे वेताळ तैसे निर्जीव हे आहाती. हालविती दोरी तुटली तरी तिये खांबावरील बाहुली. भलतेने लोटिली उलथोनी पडती. तैसा सैन्याचा यया बघा मोडता वेळू न लगेल पैगा. म्हणोनी उठी उठी वेगा शहाणा होई. तुवा गोग्रहणाचे नि अवसरे घातले मोहनास्त्र येकसरे. मग विराटाचे नि महाभेडे उत्तरे आसडूनी नागविले. आता हे त्याहून निपटारे जाहले. निवटी आई ते रण पडिले. घेई यश रिपू जिंतिले एकलेनी अर्जुने. आणि कोरडे यशची नोहे समग्र राज्यही आले आहे. तू निमित्त मात्रची होये सव्यसाची. द्रोणञ्च भीष्मञ्च जयद्रथञ्च कर्णं तथा ज्ञानपि योधवीरान्.
मया हतांस्त्वं जहिमा व्यतिष्ठ युद्धस्वजेतासि रणे सपत्नान्. द्रोणाचा पाडू न करी, भीष्माचे भय न धरी, कैसेनी कर्णावरी परजू हे न म्हण. कोण उपावो जयद्रथा कीजे, हे न चिंतू चित्त तुझे, आणि कही आथी जे जे नावाणी गे वीर. तेही एक एक आघवे, चित्रींचे सिंहाडे मानावे, जैसे वोले निहाते घ्यावे पुसोनिया. यावरी पांडवा युद्धाचा मेळावा, हा आभासुगा आघवा येरग्रासिले मिया. जेव्हा तुवा देखिले, हे माझिया वदनी पडिले, तेव्हाची यांचे आयुष्य सरले, आता रीती सोपे. म्हणून वहिला उठी, मिया मारिले तू निवटी, नरिघे शोक संकटी नाथिलिया. आपणची आडखिळा कीजे, तो कौतुके जैसा विंधोनी पाडिजे, तैसे देखेगा तुझे निमित्त आहे. बापा विरुद्ध जे जाहले, ते उपजताची वाघे नेले, आता राज्येशी संचले यश तू भोगी. सावियाची उतत होते दायाद, आणि बळीये जगी दुर्मद, ते वधिले विशद सायासू न लगता. ऐसिया इया गोष्टी विश्वाच्या वाक्पटी, लिहू निघाली किरीटी विजयी होई. संजय उवाच एतत् श्रुत्वा वचनं केशवस्य, कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी. नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं, सगद्गदं भीतभीतः प्रणम्य. ऐसी आघवीची हे कथा, तया अपूर्ण मनोरथा. संजयो सांगे कुरुनाथा, ज्ञानदेवो म्हणे. मग सत्य लोकवनी गंगाजळ, सुटलिया वाजत खळाळ. तैशी वाचा विशाळ, बोलता तया. ना तरी महामेघांचे उमाळे, घडघडीत एके वेळे. का घुमघुमिला मंदराचळे, क्षीराब्धी जैसा. तैसे गंभीरे महानादे, हे वाक्य विश्वकंदे. बोलिले अगाधे अनंतरूपे, ते अर्जुने मोटके ऐकिले. आणि सुखकी भय दुणावले, हे नेणो परी कापिन्नले. सर्वांग तयाचे सखोलपणे वळला मोट, आणि तैसेची जोडले करसंपुट. आणि वेळोवेळा ललाट चरणी ठेवी, तेवींची काही बोलो जाये. तव गळा बुजला चिठाये, हे सुखकी भय होये, हे विचारा तुम्ही. परी तेव्हा देवाचे निबोले, अर्जुना हे जाहले. मिया पदावरून देखिले श्लोकाचिया. मग तैसाची भेण भेण, पुढती जोहारून चरण. म्हणे जी आपण ऐसे बोलिले ती. अर्जुन उवाच स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या, जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च. रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति, सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंघाः. ना तरी अर्जुना मी काळू, आणि ग्रासीजे तो माझा खेळू. हा बोलू तुझा कीर अढळू, मानू आम्ही. परी तुवाजी काळे, आजी स्थितीची ये वेळे. ग्रासीजे हे न मिळे विचारासी, कैसेनी आंगीचे तारुण्य मोडावे. कैचे नवते वार्धक्य काढावे, म्हणून करू म्हणसी ते नव्हे बहुत करुनी. हा जी चौपाहारी न भरता, कोणेही वेळे श्री अनंता. काय माध्यांनी सविता, मावळ तू आहे. पै तुझ अखंडिता काळा, तिन्ही आहाती जी वेळा. त्या तिन्ही परी सबळा, आपुला लिया समयी. जे वेळी हो लागे उत्पत्ती, ते वेळी स्थिती प्रळयो हारपती. आणि स्थिती काळी न मिरविती, उत्पत्ती प्रळयो. पाठी प्रळयाची ये वेळे, उत्पत्ती स्थिती मावळे. हे कायसे नाही न ढळे, अनादि ऐसे. म्हणून आजी तव भरे भोगे, स्थिती वर्तिजत आहे जगे. एथ ग्रासिसी तू हे न लगे, माझ्या जीवी. तव संकेते देव बोले, अगाया दोन्ही सैन्यासीची मरण पुरले. ते प्रत्यक्षची तुझ दाविले, येर यथा काळे जाण. हा संकेत जव अनंता, वेळू लागला बोलता. तव अर्जुने लोकुमागुता, देखिला यथा स्थिती. मग म्हणतसे देवा, तू सूत्री विश्वलाघवा. जग आला मा आघवा, पूर्वस्थिती पुढती. परी पडिलिया दुःख सागरी, तू काढिसी का जयापरी.
ते कीर्ती तुझी श्रीहरी आठवितसे. कीर्ती आठविता वेळोवेळा भोगी तसे महासुखाचा सोहळा. तेथ हर्षामृत कल्लोळा वरी लोळत आहे. देवा जियालेपणे जग धरी तुझ्या ठाई अनुराग. आणि दुष्टातया भंग अधिकाधिक. पै त्रिभुवनीची या राक्षसा महाभय तू ऋषिकेशा. म्हणून पळता ती दाही दिशा पैलीकडे. एथ सुरनर किन्नर किंबहुना चराचर. ते तुझ देखोनी हर्ष निर्भर नमस्कारित सती. कस्माच्च तेन नमेरन्महात्मन् गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे. अनन्तदेवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्तत्परं यत्. एथगा कवणा कारणा राक्षस हे नारायणा. न लगतीची चरणा पळते जाहले. आणि हे काय तू ते पुसावे. ये तुले आम्हासीही जाणवे. तरी सूर्योदयी रहावे कैसे नितमे. जी तू प्रकाशाचा आगरू आणि जाहला आम्हासी गोचरू. म्हणून या निशाचरा केरू फिटला सहजे. हे ये तुले दिवस आम्हा काही नेणवेची श्रीरामा. आता देखतसे महिमा गंभीर तुझा. जेथून नाना सृष्टीची आवोळी पसरती भूतग्रामाची आवेली. तया महद्ब्रह्मा ते व्याली दैविकी इच्छा. देवो निस्सीम तत्व सदोदितु. देवो निस्सीम गुण अनंतु. देवो निस्सीम साम्य सततु नरेंद्र देवांचा. जी तू त्रिजगतीये बोलावा अक्षर तू सदाशिवा. तूची सदसत देवा तयाही अतीत ते तू. त्वमादिदेवः पुरुषः पुराणस्. त्वमस्य विश्वस्य परं निधानम्. वेत्तासि वेद्यं च परं च धाम. त्वया ततं विश्वमनन्तरूप. तू प्रकृती पुरुषांची आदी. जी महत्तत्वा तूची अवधी. स्वये तू अनादि पुरातनु. तू सकळ विश्व जीवन जीवासी तूची निधान. भूत भविष्याचे ज्ञान तुझ्याची हाती. जी श्रुतीची आलोचना स्वरूप सुख तूची अभिन्ना. त्रिभुवनाची या आयतना आयतन तू. म्हणून जी परम तू ते म्हणिजे महाधाम. कल्पांती महद्ब्रह्म तुझ माझी रिगे. किंबहुना तुवा देवे विश्व विस्तारिले आहे आघवे. तरी अनंत रूपा वानावे कवणे तू ते. वायुर्यमोऽग्निर्वरुणश्च शाङ्कः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च. नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते. नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते. नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व. अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः. जी काय एक तू नभसी कवणे ठाई नससी. हे असो जैसा आहासी तैसिया नमो. वायु तू अनंता यम तू नियमिता. प्राणिगणी वसता अग्नितो तू. वरुण तू सोम स्रष्टा तू ब्रह्म. पितामहाचाही परम आदिजनक तू. आणि कही जे जे काही रूप आथी अथवा नाही. तया नमो तुझ तैसयाही जगन्नाथा. ऐसे सानुरागे चित्ते नमन केले पांडुसुते. मग पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. पाठी तिये साध्यंते न्याहाळी श्रीमूर्ती ते. आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. पाहत पाहता प्रांते समाधान पावे चित्ते. आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. इये चराचरी जी भूते सर्वत्र देखे तया ते. आणि पुढती म्हणे नमस्ते नमस्ते प्रभो. ऐसी रूपे तिये अद्भुते आश्चर्ये स्फुरती अनंते. तव तव नमस्ते नमस्तेची म्हणे. आणि कस्तुतीही नाठवे आणि निवांतुही न बैसवे. नेणे कैसा प्रेम भावे गाजोची लागे. किंबहुना इयापरी नमन केले सहस्रवरी. पुढती म्हणे श्रीहरी तुझ सन्मुखा नमो. देवासी पाठी पोट आथी की नाही. येणे उपयोगु आम्हा काई.
तरी तुझ पाठी मोरे याही नमो स्वामी. उभा माझी ये पाठीसी म्हणून पाठी मोरे म्हणावे तुम्हासी. सन्मुख विमुख जगेसी न घडे तुझ. आता वेगळा लिया अवयवा नेणे रूप करू देवा. म्हणून नमो तुझ सर्वा सर्वात्मका. जी अनंत बळ संभ्रमा तुझ नमो अमित विक्रमा. सकळ काळी समा सर्वरूपा. आघविया आकाशी जैसे अवकाशची होऊन आकाश असे. तू सर्वपणे तैसे पातलासी सर्व. किंबहुना केवळ सर्व हे तुझी निखिळ. परीक्षियार्णवी कल्लोळ पयाचे जैसे. म्हणून या देवा तू वेगळा नवसी सर्वा. हे आले मज सद्भावा आता तूची सर्व. सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं. हे कृष्ण हे यादव हे सखेति. अजानता महिमानं तवेदं. मया प्रमादात् प्रणयेन वापि. परी ऐसिया तू ते स्वामी कहीच नेणो जी आम्ही. म्हणून सोय रे संबंध धर्मी राहाटलो तुझसी. आहा थोर वाऊर जाहले अमृते सम्मार्जन म्या केले. वारिके घेऊन दिधले कामधेनू ते. परिसाचा खडवाची जोडला तो फोडोनी आम्ही गाडोरा घातला. कल्पतरू तोडोनी केला खूप शेता. चिंतामणीची खाणी लागली तेणे करे वोढाळे वोल्हांडिली. तैसी तुझी जवळीक धाडिली सांगातीपणे. हे आजीचे पाहे पा रोकडे कवण जुंझ हे केवढे. एथ परब्रह्म तू उघडे सारथी केलासी. यया कौरवांची या घरा शिष्टाई धाडिलासी दातारा. ऐसा वणिजेसाठी जागेश्वरा विकलासी आम्हा. तू योगियांचे समाधी सुख कैसा जाणेची ना मी मूर्ख. उपरोधुजी सन्मुख तुझसी करू. यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासन भोजनेषु. एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं तत्क्षामये त्वामहमप्रमेयम्. तू या विश्वाची अनादि आदि बैससी जिये सभासदी. तेथ सोयरी कीचिया संबंधी रळी बोलो. विपाये रावळायेवो तरी तुझे नि अंगे मानु पावो. न मानिसी तरी जावो रुसोनी सलगी. पाया लागो नि बुझावणी तुझ्या ठाई शारंग पाणी. पाहिजे ऐशी करणी बहु केली आम्ही. स्वजनपणाची या वाटा तुझ पुढे बैसे उफराटा. हा पाडुकाय वैकुंठा परिचुकलो आम्ही. देवेसी कोलकाठी धरू आखाडा झोंबी लोंबी करू. सारी खेळता तस्करू निकरे ही भांडो. चांगते उराउरी मागो देवासी की बुद्धी सांगो. तेवीची म्हणो काय लागो तुझे आम्ही. ऐसा अपराधुह आहे जो त्रिभुवनी न समाये. जी नेनताची की पाये शिवतिले तुझे. देवो बोनयाच्या अवसरी लोभे कीर आठवण करी. परी माझा निसुग गर्व अवधारी जे फुगूनची बैसे. देवाची या भोगायतनी खेळता आशंके नामनी. जी रिगोनिया शयनी सरिसा पहुडे. कृष्ण म्हणून हाकारिजे यादवपणे तू ते लेखिजे. आपली आण घालिजे जाता तुझ. मज एकासनी बैसणे का तुझा बोलून मानणे. हे वोतटीचे नि दाटपणे बहुत घडले. म्हणून काय काय आता निवेदिजेल अनंता. मी राशी आहे समस्ता अपराधांची. या लागी पुढा अथवा पाठी जिये राहटलो बहुवे वोखटी. तिये मायेची या परी पोटी सामावी प्रभो. जी कोण्ही एके वेळे सरिता घेऊन येती खडुळे. तिये सामाविजेती सिंधुजळे आन उपायो नाही. तैसी प्रीती का प्रमादे देवेसी मज विरुद्धे. बोलविली तिये मुकुंदे उपसाहावीजी. आणि देवाचे निक्षमत्वे क्षमा आधारु झाली आहे भूतग्रामा. म्हणून जी पुरुषोत्तमा विनवू ते थोडे. तरी आता अप्रमेया मज शरणागता आपुलिया. क्षमा की जो जीयया अपराधासी. पितासि लोकस्य चराचरस्य
त्वमस्य पूज्यस्य गुरुर्गरीयान् न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभावः. जी जाणितले मिया साचे महिमान आता देवाचे, जे देवो होय चराचराचे जन्मस्थान. हरिहरादि समस्ता देवा तू परमदेवता, वेदा तेही पढविता आदिगुरु तू. गंभीर तू श्रीरामा नाना भूतैक समा, सकळ गुणी अप्रतिमा अद्वितीया. तुझसी नाही सरिसे हे प्रतिपादनची कायसे, तुवा जाले नि आकाशे सामाविले जग. तया तुझे नि पाडे दुजे, ऐसे बोलताची लाजिजे तेथ अधिकची कीजे. गोठी केवी म्हणोनी त्रिभुवनी तू एकू, तुझ सारिखा ना अधिकू. तुझा महिमा अलौकिकू नेणिजे वानू. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीशमीड्यम्. पितेव पुत्रस्य सखेव सख्युः प्रियः प्रियायार्हसि देव सोढुम्. ऐसे अर्जुने म्हणितले मग पुढती दंडवत घातले, तेथे सात्विकाचे आले भरते तया. मग म्हणतसे प्रसीद प्रसीद वाचा होतसे सद्गद, काढीजी अपराध समुद्रौनी माते. तुझ विश्वसुहृदाते कही सोयरेपणे न मनूची पाही. तुझ विश्वेश्वराची या ठाई आश्चर्य केले. तू वर्णनीय परी लोभे माते वर्णिसी पासभे, तरी मिया वल्गिजे क्षोभे अधिकाधिक. आता ऐसिया अपराधा मर्यादा नाही मुकुंदा, म्हणोनी रक्ष रक्ष प्रमादा पासोनिया. जी हेची विनवावया लागी कैची योग्यता माझिया आंगी. परिअपत्य जैसे सलगी बापेसी बोले. पुत्राचे अपराध जरी जाहले अगाध, तरी पिता साहे निर्द्वंद्व तैसे साही जोजी. सख्याचे उद्धत सखा साहे निवांत, तैसे तुवा समस्त साही जोजी. प्रियाचिया ठाई सन्मान प्रिय न पाहे सर्वथा जाण, तेवी उच्छिष्ट काढिले आपण ते क्षमा की जोजी. ना तरी प्राणाचे सोयरे भेटे, मग जीवे भूतली जिये संकटे. तिये निवेदिता न वाटे संकोचू काही. का उखिते आंगे जीवे आपण पे दिधले जिया मनोभावे. तिया कांतु मिनलिया न राहवे हृदय जेवी. तयापरी जी मिया हे विनविले तुमते गोसाविया. आणिक काही एक म्हणावया कारण असे. अदृष्टपूर्वं ऋषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे. तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास. तरी देवेसी सलगी केली, जे विश्वरूपाची आळी घेतली. ते मायबापे पुरविली स्नेहाळाचेनी. सुरतरुची झाडे आंगणी लावावी कोडे. देयावे कामधेनूचे पाडे खेळावया. मिया नक्षत्री डाव पाडावा, चंद्र चेंडुवा लागी आणावा. हा छंदू सिद्धी नेला आवघा माऊलिये तुवा. जिया अमृतलेशा लागी सायास, तयाचा पाऊस केला 4 मास. पृथ्वी वाहून चासे चास चिंतामणी पेरिले. ऐसा कृतकृत्य केला स्वामी, बहुवे लळा पाळिला तुम्ही. दाविले जे हरब्रह्मी नायकी जे कानी. मा देखावयाची केऊती गोठी, जयाची उपनिषदा नाही भेटी. ते जिव्हारीची गाठी मजलागी सोडिली. जी कल्पादी लागोनी आजीची घडी धरुनी. माझी जेतुली होऊनी गेली जन्मे. तया आघव्यांची आतू घरडोळी घेऊनी असे पाहतू. परिही देखिली ऐकली मातू आतुडेची ना. बुद्धीचे जाणणे काही न वचेची याचेनी आंगणे. हे साधही अंतःकरणे करवेची ना. तेथ डोळ्या देखी होवावी, ही गोठीची काहीसे या करावी. किंबहुना पूर्वी दृष्टना श्रुत, ते हे विश्वरूप आपले. तुम्ही मज डोळा दाविले, तरी माझे मन झाले हृष्ट देवा. परी आता ऐसी चाड जीवी, जे तुझसी गोठी करावी. जवळीक हे भोगावी आलिंगुनी तू ते. ते याची रूपी करू म्हणिजे, तरी कोणे एके मुखेसी चावळीजे. आणि कवणा खेव देईजे तुझ लेखा नाही. म्हणोनी वारिया सवे धावणे, न ठके गगना खेव देणे. जळकेळी खेळणे समुद्री केउते. या लागी जी देवा, येथींचे भय उपजतसे जीवा. म्हणोनी ये तुला लळा पाळावा, जे पुरे हे आता. पै चराचर विनोदे पाहिजे, मग तेणे सुखे घरी राहिजे. तैसे चतुर्भुज रूप तुझे तो विसावा आम्हा. आम्ही योगजात अभ्यासावे, तेणे याची अनुभवा यावे. शास्त्राते आलोडावे
परिसिद्धांतु तो हाची. आम्ही यजने किजती सकळे, परितिये फळावी येणेची फळे. तीर्थे होतु सकळे याची लागी, आणि काही जे जे दान पुण्य आम्ही कीजे. तया फळी फळ तुझे चतुर्भुज रूप. ऐसी तेथींची जीवा आवडी, म्हणून तेची देखावया लवड सवडी. वर्तत असे ते साकडी, फेडी जे वेगी. अगा जीवींचे जाणते या, सकळ विश्व वसविते या. प्रसन्न होई पूजितया देवांची या देवा. किरीटिनं गदिनं चक्रहस्तम् इच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव. तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. कैसे नीलोत्पला ते रावित, आकाशाही रंगू लावित. तेजाची वोज दावित इंद्रनीळा. जैसा परिमळ जाहला मरगजा, आनंदासी निघालिया भुजा. ज्याचे जानूवरी मकरध्वजा, जोडिली बरव. मस्तकी मुकुटा ते ठेविले, की मस्तक मुकुटू झाले. शृंगारा लेणे लाधले अंगाचे निजया. इंद्रधनुष्याची ये आडणी, माझी मेघ गगनरंगणी. तैसे आवरिले शारंग पाणी वैजयंतिया. आता कवणी ते उदार गदा, असुरा देत कैवल्य सदा. कैसे चक्र हन गोविंदा, सौम्य तेजे मिरवे. किंबहुना स्वामी ते देखावया उत्कंठित पामी. म्हणून आता तुम्ही तैसया होआवे. हे विश्वरूपाचे सोहळे, भोगून निवाले जी डोळे. आता होता ती आंधळे कृष्णमूर्ती लागी. ते साकार कृष्णरूपडे, वाचून पाहो नावडे. ते न देखता थोडे मानिता ती हे. आम्हा भोगमोक्षाची या ठाई, श्रीमूर्ती वाचून नाही. म्हणून तैसाची साकारू होई हे सावरी आता. श्रीभगवानुवाच. मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात्. तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम्. या अर्जुनाची या बोला, विश्वरूपा विस्मयो जाहला. म्हणे ऐसा नाही देखिला धसाळ कोणी. कोण हे वस्तू पावला आहासी, तया लाभाचा तोषू न घेसी. मा भेणे काय नेणो बोलसी, हे काढू ऐसा. आम्ही सावियाची जै प्रसन्न होणे, तै अंगची वरी म्हणे देणे. वाचोनी जीव असे वेचणे कवणासी गा. ते हे तुझिये चाडे, आजी जीवाचेची दळवाडे. कामौनिया येवढे रचिले ध्यान, ऐसी काय नेणो तुझिये आवडी. जाहली प्रसन्नता आमुची वेडी, म्हणून गौप्याची ही गुढी उभविली जगी. ते हे अपारा अपार, स्वरूप माझे परात्पर. येथून ते अवतार कृष्णादिक. हे ज्ञान तेजाचे निखिळ, विश्वात्मक केवळ. अनंत हे अढळ आद्य सकळा. हे तुझ वाचोनी अर्जुना, पूर्वी श्रुत दृष्ट नाही आना. जे जोगे नव्हे साधना म्हणून या. न वेदयज्ञाध्ययनैर्न दानैः, न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः. एवं रूपः शक्य अहं नृलोके, द्रष्टुं त्वदन्येन कुरु प्रवीर. याची सोय पातले, आणि वेदी मौनची घेतले. याज्ञिकही माघवते आले स्वर्गौनिया. साधकी देखिला आयासू, म्हणून वाढिला योगाभ्यासू. आणि अध्ययने सौरसू नाही येथ. सीगेची सत्कर्मे, धाविन्नली संभ्रमे. तिही बहुतेकी श्रमे, सत्यलोक ठाकिला. तपी ऐश्वर्य देखिले, आणि उग्रपण उभयाची सांडिले. एवं तपसाधना जे ठेले अपारांतरे. ते हे तुवा अनायासे, विश्वरूप देखिले जैसे. ये मनुष्यलोकी तैसे, न फवेची कवणा. आजी ध्यान संपत्ती लागी, तूची एकू आथिला जगी. हे परमभाग्य आंगी, विरंचीही नाही. माते व्यथा मा च विमूढ भावो, दृष्ट्वा रूपं घोरमीद्रिङ्ममेदम्. व्यपेतभीः प्रीतमनाः पुनस्त्वं, तदेव मे रूपमिदं प्रपश्य. म्हणून विश्वरूप लाभे श्लाघ, येथीचे भय नेघ नेघ. हे वाचून अन्य चांग न मनी काही. हा गा समुद्र अमृताचा भरला, आणि अवसात वरपडा जाहला. मग कोणीही आथी ओसंडिला बुडीजेल म्हणून. ना तरी सोनयाचा डोंगरू, येसणा न चले हा थोरू. ऐसे म्हणून अभेरू करणे घडे. दैवे चिंतामणी लेईजे, की हे ओझे म्हणून सांडिजे. कामधेनु दवडिजे न पोसवे म्हणून. चंद्रमा आलिया घरा,
म्हणे निगे करीतोसी उबारा, पडिसाई पाडितोसी दिनकरा परतासर. तैसे ऐश्वर्य हे महातेज, आजी हाता आले आहे सहज, की एथ तुझ गजबज होवावी का. परी नेणसीच गावढिया, काय कोपो आता धनंजया, आंग सांडोनी छाया आलिंगितो सीमा. हे नव्हे जो मी साचे, एथ मन करूनिया काचे, प्रेम धरिसी अवगणियेचे चतुर्भुजजे. तरी आजुनीवरी पार्था, सांडी सांडी हे व्यवस्था, ये विषयी आस्था करिसी झणे. हे रूप जरी घोर, विकृती आणि थोर, तरी कृतनिश्चयाचे घर हेची करी. कृपण चित्तवृत्ती जैसी, रोवो निघाली ठेवया पासी, मग नुसधेनी देहेसी आपण असे. का अजात पक्षिया जवळा, जीव बैसवूनी अविसाळा, पक्षिणी अंतराळा माझी जाय. ना गायच रे डोंगरी, परिचित्त बांधिले वत्से घरी, तैसे प्रेम येथींचे करी स्थानपती. ये रे वरिचिलेनी चित्ते, बाह्य सख्य सुखा पुरते, भोगिजो का श्रीमूर्ती ते चतुर्भुज. परी पुढत पुढती पांडवा, हा एक बोलू न विसरावा, जे इये रूपी हुनी सद्भावा, नेदावे निघो. हे कही नव्हतेची देखिले, म्हणून भयजे तुझ उपजले, ते सांडी एथ संचले असो दे प्रेम. आता करू तुझया सारिखे, ऐसे म्हणितले विश्वतोमुखे, तरी मागील रूप सुखे न्याहाळी पातू. संजय उवाच इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा, स्वकं रूपं दर्शयामास भूयः. आश्वासयामास च भीतमेनं, भूत्वा पुनः सौम्यवपूर्महात्मा. ऐसे वाक्य बोलत खेवो, मागुता मनुष्य जाहला देवो, हे ना परी नवलावो आवडीचा तिये. श्रीकृष्णची कैवल्य उघडे, वरी सर्वस्व विश्वरूपाये वढे. हाती दिधले की नावडे, अर्जुनासी वस्तू घेऊनी वाळिजे, जैसे रत्नासी दूषण ठेविजे. नातरी कन्या पाहुनिया म्हणिजे, मना नये हे. तया विश्वरूपाये वढी दशा, करिता प्रीतीचा वाढू कैसा. सेल दिधली से उपदेशा, किरीटीसी देवे. मोडोनी भांगाराचा रवा, लेणे घडिले आपलिया सवा. मग नावडे जरी जीवा, तरी आटिजे पुढती. तैसे शिष्याची ये प्रीती जाहले, कृष्णत्व होते ते विश्वरूप केले. ते मना नयेची मग आणिले, कृष्णपण मागुते. हा ठाववरी शिष्याची निकसी, साहा ते गुरु आहाती कवणे देशी. परी नेणिजे आवडी कैशी, संजयो म्हणे. मग विश्व व्यापूनी भोवते, जे दिव्य तेज प्रगटले होते. तेची सामावले मागुते, कृष्णरूपी तये. जैसे त्वंपद हे आघवे, तत्पदी सामावे. अथवा द्रुमाकारु साठवे, बीजकणिके जेवी. नातरी स्वप्न संभ्रमु जैसा, गिळी चेईली जीवदशा. श्रीकृष्णे योगु तैसा, संहरिला तो. जैसी प्रभा हारपली बिंबी, की जळद संपत्ती नभी. नाना भरते सिंधु गर्भी, रिगाले राया. हो काजे कृष्णाकृतीची ये मोडी, होती विश्वरूप पटाची घडी. ते अर्जुनाची ये आवडी, उकलूनी दाविली. तम परिमाणा रंगू, तेने देखिला साविया चांगू. तेथ ग्राहकी ये नभेची लागू, म्हणून घडी केली पुढती. तैसे वाढीचे नि बहुवसपणे, रूपे विश्व जिंतिले जेणे. ते सौम्य कोडिसवाणे, साकार जाहले. किंबहुना अनंते, धरिले धाकुटपण मागुते. परी आश्वासिले पार्थाते, बिहालियासी. जो स्वप्नी स्वर्गा गेला, तो अवसात जैसा चेईला. तैसा विस्मयो जाहला, किरीटीसी. नातरी गुरुकृपे सवे, वोसरले या प्रपंच ज्ञान आघवे. स्फुरे तत्व तेवी पांडवे, श्रीमूर्ती देखिली. तया पांडवा ऐसे चित्ती, आड विश्वरूपाची जवनिका होती. ते फिटोनी गेली परवती, हे भले जाहले. काय काळा ते जिणोनी आला, की महावातु मागा सांडिला. आपुलिया बाही उतरला, सातही सिंधू. ऐसा संतोष बहुचित्ते, घेईजत असे पांडुसुते. विश्वरूपा पाठी कृष्णाते, देखोनिया. मग सूर्याची या अस्तमानी, मागुती तारा उगवती गगनी. तैसा देखो लागला अवनी,
लोकांसहित पाहे तव तेची कुरुक्षेत्र तैसेची देखे दोन्ही भागी गोत्र वीर वर्षताती शस्त्रास्त्र संघाटवरी तया बाणांची या मांडवा आतू तैसाची रथु देखे निवांतू धुरे बैसला लक्ष्मीकांतू आपण तळी. अर्जुन उवाच दृष्ट्वेदं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन इदानीमस्मि संवृत्तः सचेता प्रकृतिं गतः. एवं मागितले जैसे तैसे तेणे देखिले वीर विलासे मग म्हणे जियालो ऐसे जाहले आता बुद्धी ते सांडो निज्ञान भेणे वळघले रान अहंकारेसी मन देशधडी जाहले इंद्रिये प्रवृत्ती भुलली वाचा प्राणा चुकली ऐसी आपापरी होती झाली शरीर ग्रामी तिये आघवीची मागुती जिवंत भेटली प्रकृती आता जिताणे श्रीमूर्ती जाईले इया ऐसे सुख जीवी घेतले मग श्री कृष्णा ते म्हणितले मिया तुमचे रूप देखिले मानुष हे रूप दाखवणे देवराया की मज अपत्या चुकलिया बुझावो नि तुवा माया स्तनपान दिधले जी विश्वरूपाची या सागरी होतो तरंग मवित वावेवरी तो इये निजमूर्तीच्या तीरी निघालो आता आईके द्वारकापूर सुहाडा मज सुकतिया जी झाडा हे भेटी नव्हे बहुडा मेघांचा केला जी सावियाची तृषा फुटला तया मज अमृत सिंधू हा भेटला आता जिणयाचा जाहला भरवसा मज माझी या हृदय रंगणी होता हे हरिखलतांची लावणी सुखेसी बुझावणी जाहली मज. श्री भगवानुवाच सुदुर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम देवा अप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकांक्षिणः. यया पार्थाची या बोलासवे हे काय म्हणितले देवे तुवा प्रेम ठेवून यावे विश्वरूपी की मग इये श्रीमूर्ती भेटावे सडिया आयती ते शिकवण सुभद्रापती विसरला सीमा अगा आंधळिया अर्जुना हाता आलिया मेरू ही होयसाना ऐसा आथी मना चुकीचा भाव तरी विश्वात्मक रूपडे जे दाविले आम्ही तुझ पुढे ते शंभू ही परिन जोडे तपे करिता आणि अष्टांगादि संकटी योगी शिणताती किरीटी परी अवसरु नाही भेटी जयाचिये ते विश्वरूप एका देवेळ कैसेनी देखो अळुमाळ ऐसे स्मरता काळ जातसे देवा आशेची या अंजुळी ठेवून हृदयाची या निडळी चातक निराळी लागले जैसे तैसे उत्कंठा निर्भर होऊन या सुरवर घोकीत आठही पहार भेटी जयाची परी विश्वरूपा सारिखे स्वप्नी ही कोण्ही न देखे ते प्रत्यक्ष तुवा सुखे देखिले हे. नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्जया शक्य एवं विधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा. पै उपायासी वाटा न वाहती एथ सुभटा साही सहित वोहटा वाहिला वेदी मज विश्वरूपाची या मोहरा चालावया धनुर्धरा तपांची या ही संभारा नव्हेची लागू आणि दानादि कीर कानडे मी यज्ञीही तैसा न सापडे जैसे निका सुरवाडे देखिला तुवा तैसा मी एकीची परी आतुडे गा अवधारी जरी भक्ती येऊ निवरी चित्ता ते गा. भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवं विधोऽर्जुन ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप. परितेची भक्ती ऐसी पर्जन्याची सुटिका जैसी धरा वाचूनी अनारिसी गतीची नेणे का सकळ जळ संपत्ती घेऊन समुद्राते गिवसिती गंगा जैसी अनन्य गती मिळालीच मिळे तैसे सर्व भाव संभारे न धरत प्रेम एकसरे मज माझी संचरे मीची होऊनी आणि तेवीची मी ऐसा
थडिये माझारी सरिसा क्षीराब्धिका जैसा क्षीराचाची तैसे मज लागुनी मुंगीवरी किंबहुना चराचरी भजनासिका दुसरी परीची नाही तयाची क्षणासवे एवं विधमी जाणावे जाणितला तरी स्वभावे दृष्टही होय मग इंधनी अग्नि उद्दीपे आणि इंधन हे भाषहारपे ते अग्निच होऊनी आरोपे मूर्त जेवी का उदयन कीजे तेजाकारे तव गगनच होऊनी असे अंधारे मग उदयले या एकसरे प्रकाशु होय तैसे माझिये साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय मग मी तो हे आगवे एक मीची आथी स्वभावे किंबहुना सामावे समरसे तो मत्कर्म कृन्मत्परमो मद्भक्तः संगवर्जितः निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव ॐ तत्सत् इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विश्वरूपदर्शनयोगो नाम 11ोऽध्यायः। जो मजची एका लागी कर्मे वाहतसे आंगी जया मज वाचोनी जगी गोमटे नाही दृष्टादृष्ट सकळ जयाचे मीची केवळ जेणे जिणयाचे फळ मजची नाम ठेविले मग भूते हे भाष विसरला जे दिठी मीची आहे सूदला म्हणून निर्वैर जाहला सर्वत्र भजे ऐसा जो भक्तु होये तयाचे त्रिधातुक हे जै जाये तै मीची होऊ निठाये पांडवागा ऐसे जगदुदर दोंदिले तेने करुणा रस रसाळे संजयो म्हणे बोलिले श्रीकृष्ण देवे ययावरी तो पांडुकुमरू जाहला आनंद संपदा थोरू आणि कृष्ण चरण चतुरू एक तो जगी तेने देवाची या दोनही मूर्ती निकिया न्याहाळिलिया चित्ती तव विश्वरूपाहूनि कृष्णाकृती देखिला लाभू परितयाची ये जाणिवे मानुन की जेची देवे जे व्यापकाहूनि नव्हे एकदेशी हेची समर्थावया लागी एक दोन चांगी उपपत्ती शारंगी दाविता जाहला तिया ऐकोनी सुभद्रा कांतू चित्ती आहे म्हणतू तरी होय बरवे दोही आतू ते पुढती पुसो ऐसा आलोचु करूनी जीवी आता पुसती वोज बरवी आदरील ते परिसावी पुढे कथा प्रांजळ ओवी प्रबंधे गोष्टी सांगिजेल विनोदे ते परिसा आनंदे ज्ञानदेवो म्हणे भरूनी सद्भावाची या अंजुळी मिया वोविया फुले मोकळी अर्पिली अंघ्रियुगुली विश्वरूपाच्या